यानंतरची बातमी आहे दोन शिवसेनेच्या वर्धापन दिनासंदर्भातली। दोन्ही शिवसेना आणि दोन स्वतंत्र मेळावे। दोन्ही शिवसेना वर्धापन दिनाला आता दोन्ही शिवसेनेचे नेते आता शक्ती प्रदर्शन करणार आहेत। ठाकरेंचा जो मेळावा आहे तो षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडणार आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा वरळी डोम इथं पार पडणार आहे। याच वर्धापन दिनानिमित्त आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भामध्ये आता नेमकं दोन्ही पक्षाकडून आता कशा पद्धतीचं रणशिंग फुंकलं जाणार याकडे आता सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय आज मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे हे आज पार पडणार आहेत। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता दोन्ही नेते म्हणजेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे नेमका आता काय काय आपल्या पक्षाची भूमिका सादर करणार, काय मांडणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत आहे। महेंद्र, नेमकी आता दोन्ही पक्षांकडून आता कशा पद्धतीने या वर्धापन दिनाची तयारी करण्यात येते आहे? सिद्धेश, आज जे येतो ठाकरे गटाचा 59वा वर्धापन दिन आहे। मी सध्या षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर आहे। जे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या जे ते बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुंबईत फक्त ठाकरेच असं जो आहे तो मोठा एक बॅनरही लावण्यात आला आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो आहे तर ठाकरे गटाकडून वर्धापन दिनानिमित्त जी बॅनरबाजी करण्यात आली आहे। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे आज जे आहे ती काय भूमिका घेणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। मोठ्या प्रमाणात राजकीय विश्लेषक किंवा प्रसारमाध्यमांचंही याकडे गोष्टीकडे लक्ष असणार आहे। या ज्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचं जे ते मनसे सोबत युती करणार की नाही यासोबत आज उद्धव ठाकरे काय बोलतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण बरेच दिवस उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांसमोरही कोणत्या गोष्टी आहेत त्या स्पष्टपणे मांडल्या नाही, मात्र त्या गोष्टीवरही उद्धव ठाकरे आज काय बोलणार का? मुंबईला जे ते मुंबईतले काही विभाग आहेत ते अदानींना जे देण्यात आले त्यावर उद्धव ठाकरे त्यांची काही भूमिका मांडतायत का? कारण काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल तर संजय राऊतांचे निकटवर्तीय जे आहेत ते सुधाकर बडगुजर यांनी जे ते भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते। तर त्यांच्याबद्दल काही बोलणार का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या तुम्ही पाहू शकता जे आहे ते या ठिकाणी या सभागृह षण्मुखानंद चौकामध्ये आहे ते मोठ्या पद्धतीने जी बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या आजच्या भूमिकेकडे जे आहे ते महत्त्वाचं लक्ष असणार आहे। कारण काल उद्धव ठाकरेंनी जी आहे ती माजी नगरसेवकांची जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये ते नगरसेवकांना विचारणा करण्यात आली होती की आपण मनसेसोबत युती केली तर तुम्हाला आवडेल का किंवा या संदर्भात तुमचं काय मत आहे असं जेव्हा विचारण्यात आलं होतं तेव्हा नगरसेवकांनीही त्या गोष्टीला तो दुजोरा दिला होता। कारण मनसेसोबत युती झाली तर आपल्याला फायदाच होईल अशा पद्धतीची आहे ती नगरसेवकांकडून पणही सांगण्यात आलं होतं। मात्र जी काही युती होईल किंवा जे काही निर्णय घेतील ते तुम्हाला विश्वासातच घेऊन निर्णय घेऊ आणि त्याच पद्धतीने जर पाहिला गेलं तर वर्धापन दिनामध्ये काम आहे कोणकोणत्या मुद्द्यांवरती भाष्य करणार हे देखील पाहणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या अधिक माहिती।